नमस्कार, मी दीपक रेगे न्यूझीलंडच्या या निसर्गरम्य वातावरणात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी यांच्या लालूचा घोडा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे सदू फराशेची टेबल सफाई. ऐकूया. फफे साहेब ऑफिसमध्ये आले. नेहमीप्रमाणे केबिनमध्ये प्रवेश करून ते आपल्या खुर्चीच्या गुबगुबीत गादीवर बसणार न बसणार तेवढ्या चौगुले डोकावला. मे आय कम इन सर, त्यांनी विचारलं आणि फफ्यांनी त्याला डोंट कम असं म्हणायच्या तो आत आला सुद्धा. फफ्यांच्या टेबल जवळ येऊन उभा राहिला. फफ्यांनी कपाळाला आठ्या घालत विचारलं, चौगुले काय झालंय सकाळी सकाळी? सर, तुम्ही जरा माझ्याबरोबर बाहेर याल का? चौगुलेनं हातावर हात सोडत विचारलं. का बाहेर का? नाही बाहेर का, कारण मी आत्ताच बाहेर ना आलोय ना. बाहेर म्हणजे बाहेर नाही हो सर, चौगुले जरा नरम आवाजात म्हणाला. बाहेर म्हणजे बाहेर नव्हे. काय बोलताय काय तुम्ही आज चौगुले? हे फपे पुन्हा खेकसले. नाही, बाहेर म्हणजे आपल्या हॉलमध्ये हो, म्हणजे आम्ही सगळे बसतो ना तिथे सर, चौगुलेनं खुलासा केला. कशाला? तिथं काय खीर आटवून ठेवली आहे का? फफ्यांना ना खीर फार आवडते, त्यामुळे संधी मिळेल तिथे ते खिरीचा संदर्भ देतातच. माझी विनंती आहे सर तुम्हाला, चौगुले गयावया करायला लागला. तुम्ही आत्ताच आला आहात याची जाणीव आहे मला सर, पण काय आहे ना सर, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची हो. ती तुम्ही आत्ताच्या आत्ताना नजरेखालनं घालायला हवी सर. उशीर झाला ना तर उपयोग नाही होणार सर. चौगुलेचं हात चोळणं चालूच होतं. फफ्यांच्या खेकसण्याची मजा अशी आहे की ऑफिसात कोणाला त्याबद्दल काही वाटत नाही, पण त्यांनी जर का कधी कमरेत लाथ घातली पाहिजे एकेकाच्या असं म्हटलं की मग मात्र फफे साहेब खरोखर रागावले असले पाहिजेत याची सगळ्यांना खात्री पडते. मग सगळे गंभीर होतात. आकाश कोसळल्याप्रमाणे सुटकी चेहरा करतात. तर चौगुल्यानं फफ्यांच्या केकसण्याला अजिबात भीक घातली नाही. उलट तो उत्साहात म्हणाला, साहेब जरा लवकर हालचाल करायला हवी. उशीर केलात ना तर उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागेल. आता फफ्यांना खुर्चीवरून उठण्या वाचून गत्यंतर नव्हतं. फफ्यांनी मग आपल्या परीनं एक जळजळीत कटाक्ष चौगुलेच्या दिशेनं टाकला आणि म्हणाले, चला, पण आधी काय प्रकार आहे तो सांगितला तर फार बरं होईल. म्हणजे काय असतं ना की मनाची तयारी करायला बरं असतो. अहो तुम्ही चला तर खरं, असं म्हणत चौगुले केबिनच्या बाहेर आला. त्याने केबिनचं दार आदवीनं धरलं. फफे बाहेर आले. इकडे तिकडे बघत त्यांनी विचारलं, अद्याप तुम्ही सोडलं तर बाकी कुणी आलेल कसं नाही इथे? कोणालाच लवकर येऊन कामाची सुरुवात करायला नकोय वाटतं. हा, पगाराच्या दिवशी मात्र टणा टणा उड्या मारत येतात सगळे. आणि त्या सगळ्यांना यायला अद्याप उशीर आहे ना सर. साफसफाई करणारा सदू फराश आहे ना, तो सगळ्यात आधी येतो. त्याला यावंच लागतं ना लवकर. त्यानंतर तुम्ही येता, कारण तुम्ही ऑफिसचे चीफ, तुम्हाला त्यामुळे लवकर यावंच लागतं. मग तुम्ही का लवकर आलाय आज? तुम्ही काय फराश नाही आणि तुम्ही काही चीफही नाही. चौगुलेची जिरावण्याकरता फफे म्हणाले, नाही मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला लवकर आलोय बरं का साहेब. इथे माझ्या टेबल जवळ या तुम्ही. चौगुलेनं फफ्यांना टेबलाच्या जवळ बोलवलं. फफे त्याच्या टेबल जवळ गेले. तत्क्षणी आपल्या टेबलच्या खणातनं चौगुलेनं पांढरा स्वच्छ फुलस्केप कागद काढला आणि तो फफ्यांच्या नाकाजवळ सूत धरावा तसा धरला आणि विचारलं, बघा बघा पांढरा स्वच्छ आहे का नाही कागद? घाण लागलेली नाहीये ना त्याला? एवढ्या करता मला बाहेर बोलवलं तुम्ही? फफ्याने रागाने विचारलं. त्यांना वाटलं या चौगुल्याचं काय डोकं बिका आवडत आलंय काय? मग चौगुलेनं तो कागद आपल्या टेबलावर ठेवला. टेबल खासा खासा पुसायला सुरुवात केली. अहो चौगुले, काय चाललंय काय हे? पण चौगुलेचं पुसणं चालूच आहे. 2 मिनिटं टेबल पुसून झाल्यावर चौगुलेनं मातीची फूट चढलेला तो कागद फफ्याच्या तोंडाजवळ धरला. काय करताय चौगुले? डोकं ठिकाणावर नाही का तुमचं? मी मेमो देईन ना, सस्पेंड करून टाकीन. फफे मागं सरकत म्हणाले, साहेब मेमो द्यायचा असेल, सस्पेंड करायचं असेल तर सदूला करा. साहेब सदू फराश माझं टेबल पुसत नाही. माझ्या टेबलवर किती धूळ साचलेली असते ते मला तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं होतं. प्रूफ ऑन पुडिंग इज इट इन इटिंग. चौगुलेला कुठलीही म्हण कुठेही वापरायची सवय. चौगुले,
सकाळी सकाळी पुडिंग काय खाताय तुम्ही? साहेब हे बघा, मामला गंभीर आहे बरं का. माझी अशी तक्रार आहे की सदू फराश माझं टेबल उसत नाही. सदूनं मागं माझ्याकडे पैसे उसने मागितले होते, ते मी त्याला दिले नाहीत, म्हणून सदू माझ्यावरती सूड उगवतोय. सगळ्यांची टेबल पुसतो, माझ्या टेबलला हात लावत नाही. हा काय न्याय झाला का साहेब, मला सांगा बरं. चौगुले रागानं लाल होत होता. चौगुल्यांचा डाव फफेच्या लक्षात आला. सकाळी सकाळी आपल्याला सदू फराशाच्या तोंडी द्यायचा प्रकार आहे, सावध राहायला पाहिजे. तुम्ही विचारलत का त्याला काही चौगुले त्याबद्दल? फफेने डोळे विस्फारून विचारलं. फफेची ही स्टाईलच होती, काही विचारायचं तेव्हा ते डोळे विस्फारून विचारत. मी नाही विचारलं, विचारणार सुद्धा नाहीये. मी विचारलं ना तर तो माझा इन्सल्ट होईल असं काहीतरी उत्तर देणार, आणि मला इन्सल्ट सहन नाही होत. नो नेव्हर. मी तुमच्याकडे तक्रार नोंदवली आहे, पुरावा दिलेला आहे. आता त्याला त्याच्याबद्दल विचारणं हे काम तुमचं आहे. पुराव्यादाखल सादर करण्यात आलेला कागद फाईल करायचा का त्याच्यावर ऍक्शन घ्यायची हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही ऍक्शन घेतली नाही, मला युनियनकडे धाव घ्यावी लागेल साहेब, त्यांच्याकडे तक्रार नोंदवावी लागेल. हो. फफे चौगुलेवर उखडले. त्या मारिया चौगुल्याच्या ऑफिस अजून सुरू व्हायचंय तर ह्याच्या तक्रारीला झाली सुरुवात. फफे मनातल्या मनात पुटपुटत राहिले. चौगुले ना तक्रारी करण्याबद्दल फार प्रसिद्ध. किंबहुना असंही म्हणणं संयुक्तिक ठरलं असतं की तक्रार केल्याशिवाय चौगुलेचा दिवस चांगला जातच नसेल. तो कसलीही तक्रार करायचा. ऑफिसच्या दारावरचा दारबान, खुर्चीवर बसल्या बसल्या झोपी जातो, तद्वत त्याची खुर्ची काढून घेतली जावी. ऑफिसमधला टॉयलेटचा नळ बराच वेळ कोरडा असतो, तद्वत टॉयलेट पेपरचा गुंडा आम्हाला पुरवण्यात यावा. ऑफिसमधले फॅन जुने झालेत, ते वारा देत नाहीत तर आवाज जास्त करतात, तद्वत ऑफिस एअर कंडिशन करून टाका. आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांबद्दल सुद्धा तक्रार करायचा. त्याच्या शेजारच्या टेबलाशी बसणारा एक सहकारी आमसुले 8-8 दिवस आंघोळ करत नाही, कपडे बदलत नाही, अन्न पचनावर उपाय करत नाही. त्यामुळे आपल्याला नगरपालिकेच्या कचरा वाहू गाडीजवळ बसल्यासारखं वाटत राहतं. अशी एक तोंडी तक्रार आधी त्यांनी फफे साहेबांच्या कानावर घातली. फफेने काही ऍक्शन घेतली नाही. हे बघितल्यावर आमसुले कपडे बदलत नाही, आंघोळ करत नाही, त्यामुळे ऑफिसमधल्या इतर सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय अशी लेखी तक्रार त्यांनी स्वतः फफ्यांकडे नेऊन दिली. त्या तक्रारीची एक प्रत गावातल्या हेड ऑफ द हेल्थ डिपार्टमेंटकडे सुद्धा पाठवली. तेव्हा फफ्याने आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून आमसुल्यांना मोठ्या नाखुशीनं केबिनमध्ये बोलवून घेतलं. स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. दररोज सुवासिक साबण लावून आंघोळ केल्यास आणि धुवून इस्त्री केलेले कपडे परिधान करून ऑफिसमध्ये आल्यास टेबलावरचं काम उरकण्यात किती उत्साह वाटतो हे सुद्धा त्याला समजावून सांगितलं. फफ्यांच्या उपदेशाच्या डोसाचा आमसुल्यावर काहीही परिणाम झाला नाही. आमसुले फफ्याच्या चेहऱ्याकडे निर्विकारपणे बघत बसला होता. स्वच्छतेच्या महत्तेचं सगळ्यात महत्वाचे आणि बिनमहत्वाचे मुद्दे सांगून संपल्यावर फफे म्हणाले, बघा बुवा, तुम्हाला पटतोय ना मी काय म्हणतोय ते? अजिबात पटलेलं नाही मला. आमसुले ताडदिशी उभा राहून तावात तावात म्हणाला, अंघोळ, स्वच्छता, कपडे हे सगळे माझे स्वतःचे खाजगीतले प्रश्न आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली आहेत, त्यामुळे मी भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. माझ्या खाजगी आयुष्यात ऑफिसने नाक खोपसावा असं मला अजिबात वाटत नाही. आणि असल्या फडतोस कारणाकरता केबिन मध्ये तुम्ही मला बोलवलं, माझा वेळ वाया घालवताय. पुन्हा जर का असं केलं युनियनकडे तक्रार करीन. तुम्ही मला या संदर्भात लेखी मेमो दिलात, मी सुद्धा लेखी उत्तर देईन. असं सांगून आमसुले दाण दाण पावलं टाकत केबिन मधनं बाहेर गेला होता. इतकंच नाही तर बाहेर गेल्यावर 5-5 मिनिटं प्रत्येक सहकार्याला खेटून उभा राहून त्यांनी विचारलं होतं, माझी तक्रार करताय, आपल्या सहकार्याची तक्रार करता, लाज नाही वाटत? मला नगरपालिकेची कचरा वाहू गाडी म्हणता तुम्ही? अरे जीवा सडतील तुमच्या, सडतील. जय साईबाबा. आणि आज बघा चौगुलेनं वेगळ्याच तक्रारीला हात घातला होता. सदू फराश टेबल पुसायचं काम नीट करत नाही, तो आपलं टेबल पुसत नाही, त्यामुळे आपल्या नाकात धुळीचे कण जाऊन आपल्याला कायमची सर्दी होते. आपल्या शर्टच्या बाया संध्याकाळपर्यंत मळकट होतात, त्यामुळे शर्ट धुवायला घेताना बायको दररोज कारवाजते. चौगुलेची तक्रार ऐकून झाल्यावर फफे शांतपणे म्हणाले, चौगुले, तुम्ही अर्ध्या बायांचा शर्ट का नाही घालून येतो? फुल शर्ट का घालावा? फुल शर्ट पेक्षा अर्धा शर्ट बरा असतो, त्यात बचत होते, कपडा जास्ती घ्यावा लागत नाही.
शिंप्याचे अर्धा शर्ट शिवायचे दर कमी असतात. कपडे धुताना फुलशर्टपेक्षा हाफशर्टला साबण कमी लागतो, पाणी कमी लागतं. पाण्याची टंचाई शहरात किती आहे हे तुम्ही जाणता. आणि तुमच्या सर्दीबद्दल म्हणाल तर तुम्ही ॲक्शन 500ची गोळी घेत जा. सर्दीवर ती गोळी जालिम उपाय करते. फफ्यांचं बोलणं झाल्यावर त्यांच्याकडे बघत चौगुले म्हणाला, सर म्हणजे तुम्ही सदू फराशावर ॲक्शन घेणार नाही? अहो कसली ॲक्शन आणि कसलं काय? मग मला ॲक्शन 500ची गोळी घ्यायला का सांगताय तुम्ही? अहो तुमची सर्दी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून. चौगुले 1-2 मिनिटं विचारात पडला आणि म्हणाला, तुम्ही एकदम त्याच्यावर ड्रॅस्टिक ॲक्शन घ्या असं नाही म्हणत आहे मी. त्यालाही बायको आहे, पोरं बाळ आहेत. निदान बोलून विचारा तरी तो अशी पार्शलिटी का करतो? माझं टेबल साफ का नाही करत तो? ठीक आहे, मी विचारेन त्याला कधीतरी असं फफेंना म्हणायचं होतं. पण कधीतरी त्यांनी उच्चारायच्या आत चौगुले गर्दीशी वळला, मोठ्यांदा ओरडला, सदू साहेबांनी बोलवलंय, ताबडतोब इथे ये, जसा आहेस तसा ये. सदू बिचारा काम संपवून घरी जायच्या तयारीत होता. ऑफिसची साफसफाई करण्या अगोदर तो पॅन्ट काढून ठेवत असे. आता पॅन्टीचा एक पाय आपल्या पायात चढवून झाल्या क्षणी जसा आहेस तसा ये ही चौगुलीची आरोळी त्याच्या कानावर पडली. त्यामुळे पॅन्टीचा एक पाय पायात आणि दुसरा पाय हातात असा तो बाहेर आला. संथपणे चालत चालत दोघांच्या समोर येऊन उभा राहिला. अरे सदू, काय हे पॅन्ट न घालता का आला तू? फफेने रागानं विचारलं. आता हे साहेब म्हणले जसा आहे तसा ये म्हणून आलो लगे. काय चुकलं का माझं? नाही तुम्ही सांगा ना काय चुकलं असेल तर. सदू थंड आवाजात म्हणाला, आधी पॅन्ट चढव आधी आणि मला सांग, हे चौगुलेंचं टेबल तू का साफ करत नाहीयेस? असं कोण म्हणलं साहेब तुम्हाला? सदूनं थंडाई घेतल्यागत थंड आवाजात विचारलं. दुसरं कोण म्हणणार? चौगुले म्हणतायत. साहेब देवा शपथ सांगतो मी सगळ्याची टेबल पुसतो, अगदी इमानदारीत पुसतो. चौगुले साहेबाच्या टेबल पण पुसतो आपण. तक्रार कुणाचीच नसती बरं का. हे चौगुले साहेब आहेत ना, हे मात्र लय तक्रार करतात. माझ्यासारख्या गरीब आणि चांगल्या माणसाला या जगात जगणं कठीण व्हायला लागलं साहेब. अरे पण हा कागद बघ ना, किती मळकट आणि घाण झालाय. आत्ता चौगुलेने आपलं टेबल साफ केलंय माझ्या डोळ्यांसमोर. आता ते माझ्यापेक्षा चांगले फराश आहेत का साहेब? सदूनं निरागस चेहरा करत शांतपणे विचारलं. सध्या तू तोंड सांभाळून बोल कर. फराश कोणाला म्हणतो? हे बघा, मी तुमच्याशी बोलत नाही, मी फफे साहेबाशी बोलतोय. आहे का नाही फफे साहेब? अरे ते सगळं खरंय रे, पण तू मन लावून टेबल का पुसत नाहीस? साहेब मन लावून, पाणी लावून, साबणाचं पाणी लावून मी टेबल पुसतो. तुम्ही कोणाला पण विचारा साहेब. साहेब मला एक कागद देता का तुम्ही? कागद? तो कशाला? आता सदू काय मूग हे बघतोय याचा फाफ्याला अंदाज येईना. द्या ना साहेब, एक कागद द्या, फक्त एक द्या. चौगुले, सदूला एक कागद द्या. चौगुलेनं सदूला एक कागद दिला. चौगुलेला वाटलं की आता हा आपलंच टेबल पुसणार. पण चौगुलेनं कागद दिल्यावर सदूनं तो नरकेंच्या टेबलवर ठेवला आणि खसा पुसायला लागला. 2 मिनिटं टेबल पुसून झाल्यावर सदूनं तो कागद फफ्यांच्या नाकाजवळ धरला. बघितलं का साहेब? बघितलं? काय बघायचंय? मातीची पुटं चढून मळकट झालेल्या कागदाकडे डोळे विस्फारून बघत फफ्यांनी विचारलं. नाही घाण झाला का नाही साहेब, सांगा ना. अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू कोणाचंही टेबल पुसत नाहीस तर? फफे गरजले. त्यांनी एक कटाक्ष चौगुल्यांकडे टाकला. चौगुले गोंधळल्यासारखा दिसायला लागला. मी पुसतो साहेब, पुसतो. सगळ्याची टेबल आपण पुसतो. त्याच्याबद्दल तर पगार मिळतो ना आपल्याला. थोडा कमी मिळतो पण मिळतो. हे काय कमी हवे साहेब? असं म्हणत छाताला टांगलेल्या फिरत्या फॅनकडे बोट दाखवत सदू फराश म्हणाला, कसं आहे, हापिसात आले ना की आले सगळेच लोक हे फॅन चालू करतात. अदो फॅन चालू करणारच ना. फॅन सुरू केला नाही तो उकड आंबा होईल सगळ्यांचा. ऐका ना साहेब, ऐका. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला का साहेब? फॅन सुरू झाला का फॅनवरची धूळ उडती आणि ती हळूहळू खाली येऊन टेबलावर, खुर्चीवर, कपाटावर पडती. मी घासून पुसून स्वच्छ केलेली टेबल, खुर्च्या, कपाटा लगे मळकट होतात. धूळ साचते त्याच्यावर. मग माझे सगळे श्रम आहेत ना धुळीत जातात ना साहेब. माझा दोष आहे का मला सांगा बरं? मी तरी काय करणार याला मला सांगा बरं तुम्ही. शांतपणे सदू फफ्यांकडे बघत राहिला. फफ्यांनी कान खाजवला. कुणाला काही पटवून द्यायचं असलं की ते आधी कान खाजवत असत. चौगुलेकडे बघत ते म्हणाले, अहो चौगुले, या फॅनवरच्या धुळीमुळे स्वच्छ केलेल्या टेबलवर पुन्हा धूळ पडते. सगळ्यांची टेबल मळकी होतात. त्याला हा सदू काय करणार बरं? मी मगाशी सांगितलं होतं ना ते करा. उद्यापासून हाफशर्ट घाला. हात घाण झाले तरी घरी जाण्याआधी त्या ऑफिसातल्या पाण्यानं स्वच्छ करा. सर्दी झाली तर ऑफिसच्या मेडिकल ऑफिसरकडे जा.
या नव्या मुद्द्यामुळे चौगुले आता चक्रावला. आपल्या तक्रारीचं गाडं पुढे कसं न्यावं ते काही त्याला सुचेना. दरम्यान ऑफिसमधले इतर कर्मचारी यायला लागले. सकाळी सकाळी चौगुल्याच्या टेबलजवळ फफे साहेब का उभे राहिले? काय घडलं असेल? त्या चौगुल्याची काहीतरी नवीन तक्रार असणार. तक्रार करणे वाचून चौगुल्याला उद्योग नाही. आपापल्या टेबलावर हातातलं सामान ठेवून सगळे चौगुल्याच्या टेबल जवळ आले. गंभीरपणे विचारायला लागले, काय झालं काय साहेब, काय झालं? फफेने सगळ्याकडे नजर फिरवली. म्हणाले, आले का सगळे? नाही तर कोणीतरी एक जण उशिरा येईल आणि माझं सगळं सांगून झाल्यावर म्हणेल काय झालं, म्हणजे मला पुन्हा सगळी रेकॉर्ड लावायला लागणार. नाही, जवळजवळ सगळे आले साहेब. कुणी तरी ग्वाही द्या रे, द्या सगळे, द्या ग्वाही. आले ना सगळे साहेब, तुम्ही करा सुरू सांगायला. फफेनी घसा खाकरला, सगळ्यांकडे बघितलं, अत्यंत गंभीर चेहरा करत म्हणाले, काय आहे, सदू फरशानं टेबल पुसल्यावर सुद्धा टेबल मळकट राहतात अशी तक्रार आली. सदूचं म्हणणं असं आहे की टेबलावर पोशा मारल्यावर टेबल ओली होतात. सनमायकाचा टॉप असलेल्या या सगळ्या टेबलांवरची ओल लवकर वाळावी म्हणून फॅन लावला की फॅनवरची धूळ टेबलावर अलगद उतरते. धुवून पुसून स्वच्छ केलेली टेबल पुन्हा घाण होतात. टेबलावर धुळीची पुटं चढतात. सगळे श्रम वाया जातात. टेबलावर हात ठेवला की शर्टच्या बाह्या मळतात. त्यामुळे मी सगळ्यांना असं सुचवू इच्छितो की सगळ्यांनी फुल शर्ट घालायच्या ऐवजी हाफ शर्ट घालावे. एवढ्यात रंगनाथन पुढे झाला आणि म्हणाला, नाही हो, त्यात तसं नसतंय की साहेब, या समस्येचा मी लय अभ्यास केलाय बघा. बारीक सारीक तपशील घेऊन मी अभ्यास करून टाकलाय बघा. याचं या रंगनाथनचं एक बरं का मंडळी, कुठल्याही लहान मोठ्या गोष्टीचा तो सांगोपांग अभ्यास करतो. या नव्या समस्येचा सुद्धा त्याने आधीच अभ्यास करून ठेवावा, हे एकंदरीत बरं झालं असं इथे जमलेल्या प्रत्येकाला वाटलं. प्रत्येक जण मोठ्या उत्सुकतेनं त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखून बघायला लागला. रंगनाथन म्हणाला, साहेब, सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे आणि ते म्हणजे टेबलावर येऊन पडणारी धूळ ते फॅनवरचं नसतंच आहे बघा, अजिबात नसतंय ते. मग टेबल ओल्या पाण्यानं पुसल्यावर सुद्धा मळकट राहतात. टेबलावर धुळीची पुटं चढतात. याचं नेमकं कारण काय असणार? साहेब, मला त्याकरता सदू फारशाला काही प्रश्न विचारायचे आहेत बघा. तुमची परवानगी त्याकरता आहे असं मी गृहीत धरू का? रंगनाथन, हे आपलं ऑफिस आहे हो, कोर्ट नाहीये. आणि मी तुमचा बॉस आहे, जज नाहीये. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही या संदर्भात कोणालाही काहीही विचारू शकता असं मी तुला ब्लँकेट परमिशन दिली असं समजा आणि पुढे चला. फफेने हिरवा बावटा दाखवला. ठीक आहे, तर मग सदूला आम्ही पहिला प्रश्न विचारू इच्छितो की सदू, तू आधी कामाची सुरुवात कसं करतो ते सांगू की सगळ्यांना? आता सुरुवात कशी करणार? आलो की तांबाखू मळतो, गोळी करतो, दाढी खाली ठेवतो आणि लागतो कामाला. आता हे सगळ्या इतक्या सविस्तरपणे हवंय का तुम्हाला रंगनाथन? हे बघ सदू, तुझ्या तंबाखूच्या गोळीबद्दल आम्हाला माहिती आहे की रे, ते पुन्हा नाही ऐकायचं आम्हाला. पुढं सांग की तंबाखूची गोळी दाढे खाली घातल्यावर तू जे काही सुरू करतो का नाही तेवढं सांग म्हणतो मी. मग मी बादली ठेवतो नळाखाली. मग ती ठेवली असं समज. पुढं बादली पाण्याने भरू दे की साहेब. भरली रे, पुढं सांग की. रंगनाथन दात चावायला लागला. काहीही सहन न झाल्यासारखं झालं की रंगनाथन दात करा करा चावतो. आता पुढं काय म्हणला साहेब? भरलेली बादली कोपऱ्यात ठेवतो, कोपऱ्यातला झाडू उचलतो, सगळा हॉल स्वच्छ करतो, सगळा कचरा एकत्र करतो, बाजूला कोपऱ्यात साचून ठेवतो. मग ते झालं की कचरा साचून ठेवून झाला. पुढं मग मी फरशीवर वल्ला फडका मारायचं काम करतो. फडका बादलीत बुडवतो, वल्ला करतो, पिळून काढतो आणि फरशीवर फडका मारायला सुरुवात करतो. फरशी पुसून काढतो लगेच. बरं, ते फरशी पण झालं की पुसून. पुढं आता पुढं काय? फडका बादलीत बुडवून ओला करतो, पिळून काढतो, टेबल पुसायचं काम सुरू करतो. टेबल पुसायचं काम चालू असताना ती लवकरात लवकर सुकून निघावी म्हणून मी लगेच फॅन चालू करतो. त्याच्यानंतर थांब थांब, एक शब्द बोलायचं नाही बघ. आता रंगनाथन कडाडला, फफ्यांकडे बघत म्हणाला, साहेब, तुमच्या लक्षात आलं काय म्हणतो मी आत्ताच? लक्षात आलं काय? ते काहीही लक्षात आलेलं नाही माझ्या. फफे गोंधळले. दुसरं कोणी काही सांगत असेल ना तर फफेच्या डोक्यात भलतंच काहीतरी चालू असतं. त्यामुळे मध्येच त्यांना काही विचारलं की फफे हमखास गोंधळतात. बस काय करता साहेब, लक्षात घ्या की. सदूचं ते विधान मनातल्या मनात घोळवा की. काय म्हणलं होतं सदू? काय म्हटला कोणास ठाऊक. साहेब, हा सदू फरशीवर वल्ला फडका फिरवतो आणि तो वल्ला फडका बादलीत बुडवतो. पर्यायानं काय होतंय, बादलीतलं पाणी घाण होतंय. जमिनीवरच्या धुळीचे कण बादलीत मिसळतात, पाण्यात मिसळतात. आता टेबल पुसायला घ्यायच्या आधी त्यांनी बादलीतलं पाणी बदलायला का नको? हा, बदलायला पाहिजे.
फपेच्या डोक्यात प्रकाश पडला. आता कसं बोलला साहेब तुम्ही? अहो, बादलीतलं पाणी न बदलता त्याच पाण्यात घाण फडका वल्ल करून ते पिळून झाल्यावर टेबल पुसायला घेतल्यामुळं साहजिक फडक्यातलं धुलीचं वल्ल कण टेबलावर पसरतात की ते फॅन लावल्यामुळं सुकतात. टेबलावर धूळ साचते. त्यामुळे जे जे फुल्ल शर्ट घालून ऑफिसमध्ये येतात का नाही त्यांच्या शर्टाच्या बाया संध्याकाळपर्यंत घाण होऊन जातात बघा. टेबल पुसून फडका मारून सुद्धा ते घाण तशीच राहते. याचं रहस्य हे आत्ता समजलं बघा साहेब. रंगनाथांना विजय मुद्रेनं सगळ्यांकडे बघून घेतलं. आता सगळे कपाळाला आठ्या घालून सदूकडे बघायला लागले. तेवढ्या डोळे विस्फारून सदूकडे बघत फफे म्हणाले, साध्या गाढवा, टेबल पुसायच्या आधी बादलीतलं पाणी बदलायला हवं एवढी साधी गोष्ट लक्षात येऊ नये तुझ्या? कमरेत लाथ घालायला पाहिजे. सदू डोकं खाजवत म्हणला, नाही पण साहेब गेल्या 5 वर्षापासून झाडलोट करतो राव मी. कधी कोणी सांगितलंच नाही हे. मला काय करणार मग मी? आता तुमच्याकडे यायच्या आधी मी जिथं काम करायचो तिथं बी असंच काम करायचो. त्याच्या पण आधी फार मागे जाऊ नको. आता यापुढे स्वच्छ पाण्यानं बादली 2दा भरायची. जमीन पुसून झाल्यावर बादलीतलं पाणी फेकून द्यायचं. टेबल पुसताना पुन्हा बादलीत नवीन पाणी भरायचं. स्वच्छ फडका बादलीत बुडवायचा, पिळून काढायचा, टेबल पुसायची. आणि रंगनाथन तुम्ही एक काम करा, आत्ताची ही सगळी चर्चा, जमीन आणि टेबल पुसायची सगळी प्रोसिजर याची नोट तयार करा. माझी सही घ्या. नवीन फाईल उघडा, त्यात नोट ठेवा. हाल एखादा साध्या नोकरी सोडून गेला, नवीन फरशा आला तर त्याच्या इन्फॉर्मेशन करता ती नोट लागेल आपल्याला. त्यावेळी एक न विसरता करा. सगळी पद्धत आपल्या लक्षात आली आहे आणि त्यावर हुकूम आपण काम करणार आहोत हे सगळं नवीन फरशाकडनं लिहून घ्या. न विसरता त्याची सही घ्या. आता नेहमीच्या कामाला लागा. एक सांगायचं राहिलं, सगळ्यांनी हाफ शर्ट घालून या असं मी सुचवलं होतं मागाची, पण आता परिस्थिती लक्षात आली आहे. फुल शर्ट घालायला हरकत नाही. ही मीटिंग इथे संपली असं जाहीर करतो. चला सगळे आपापल्या टेबलाच्या कडची शेणी जा. सदू फर्राज स्वतःला नकळत म्हणाला, त्याच्या मायला आता उद्यापासून 2दा बादली पाण्याने भरायला लागणार. हेड आयुष्यात काय अर्थ राहिला नाही राव. हेच खरे बरं का. मित्रांनो, कापडी सरांची ही कथा आवडली असेल, हा निसर्गरम्य परिसर आवडला असेल, हा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.